वेलकम टू ऑल ऑफ यू इन माय यूट्यूब चॅनल 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये आपलं फर्स्ट चॅप्टर आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 बघितलं होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 बघूया. प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे. द नंबर √2 इज शोन ऑन अ नंबर लाईन. काय केलेलं आहे आपल्याला? तर इथे √2 हा नंबर लाईनवर ऑलरेडी दिलेला आहे. स्टेप्स आर गिवन टू शो द √3 ऑन अ नंबर लाईन. टेक्स्टबुकमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये जे आहे तिथे तुम्हाला सर्व स्टेप्स दिलेले आहेत √3 फाइंड आउट करायसाठी. युजिंग √2 म्हणजे √2चा यूज करायचा आणि √3 दाखवायचा नंबरवर. फिल इन द बॉक्सेस प्रॉपरली अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. तर बॉक्स कंप्लीट करून आपल्याला तिथे ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. नाव नेक्स्ट इथे ही नंबर लाईन आहे. तर इथे 0, 1, 2, 3 ओके इक्वल डिस्टन्सवर असे 1, 2, 3 लिहिलेले. इथे √2 नंबर लाईनवर जिथे येतोय तो ऑलरेडी दिलेला आहे. आणि मग आता आपल्याला √3 काढायचं आहे. तर √3 काढत असताना 0 टू √2 म्हणजे हे डिस्टन्स किती झालेलं आहे? O टू Q. √2 पाशी कुठला पॉईंट आहे? Q. तो किती आहे? √2. आणि 0 टू 1 म्हणजे हे 1 डिस्टन्स आहे. ते घेतलंय QR म्हणजे QR किती आहे? 1. आता जर आपण हा √2 घेतला आणि हा 1 घेतला, तर इथं जी व्हॅल्यू मिळते ती आपल्याला किती मिळते? √3. ओके. ते कॅल्क्युलेशन कसं येतं ते आपण ॲक्टिव्हिटीमध्ये बघूया. तर हा जो √3 आला, ओके. तर त्यासाठी काय करायचं? कंपास ते ऑलरेडी करून दिलेलं, फक्त आपण एकदा रिपीट करूया. ओके. सो O टू R तो R वर ठेवला इथे. आणि मग त्यातून जाणारा जर आर्क काढला आपण, तर इथे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेला इथं √3 मिळेल. ओके. C या पॉईंट पाशी. तर हा झाला √3 आपला. तर हेच आपल्याला फक्त ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायचं. तर ॲक्टिव्हिटीमधल्या सगळ्या स्टेप मी घेतलेल्या आहेत. फर्स्ट आणि लास्ट स्टेप घेतलेली आहे. जिथे फिल इन द ब्लँक्स आहेत तेवढेच ॲक्टिव्हिटी मी घेतलेली आहे. द पॉइंट Q इज ऑन अ नंबर लाईन शोज द नंबर. Q कुठला नंबर शोज करतो? तर √2. ओके. सो फर्स्ट आन्सर येणार Q ऑन अ नंबर लाईन शोज द नंबर √2. हे पहिल्या फिल इन द ब्लँक्स मध्ये येणार. त्यानंतर नेक्स्ट OQ √2 QR1. ओके. OQ आताच सांगितलं तसं √2 आहे आणि Q टू R हे डिस्टन्स किती आहे? 1 आहे. मग आता पायथागोरस वापरायचा. कुठल्या ट्रायंगलमध्ये वापरला पायथागोरस? तर OQR त्याच्यामध्ये हा 90 डिग्री आहे Q. याच्या समोरचा ओके 90 डिग्रीच्या समोर जो येणार आहे त्याला आपण हायपोटेनियस म्हणणार. खाली आहे तो बेस आणि ही हाईट आपली. तर पायथागोरस थेरम काय सांगतो? हायपोटेनियस स्क्वेअर दॅट इज OR स्क्वेअर दिलेलं. बेस कोण आहे? OQ स्क्वेअर प्लस हाईट कोण आहे? QR स्क्वेअर. तर हा पायथागोरस वापरला. आता OQ किती आहे? तर आपण इथं ऑलरेडी दिलेली आहे आणि आपण हे बघितलं किती आहे तो √2 आहे. आणि क्यू आर म्हणजे 1. आता √2चा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. स्क्वेअर म्हणजे किती वेळा मल्टिप्लिकेशन? हाऊ मेनी टाइम्स? 2 टाइम्स. म्हणजे √2 मल्टिप्लाय √2. ओके. √2चा स्क्वेअर √2 मल्टिप्लाय √2. तर 2 मल्टिप्लाय दोघं पण रूटमध्ये त्यामुळे 2 मल्टिप्लाय 2 किती येणार? 4. 4चं स्क्वेअर रूट किती येणार? 2. थोडक्यात काय स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होतं. 4चं स्क्वेअर रूट 2 म्हणजे आन्सर किती येतं? आतला नंबर 2. तर तुम्ही इन शॉर्ट काय लक्षात ठेवू शकता? स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार आणि फक्त 2 येणार. 1चा स्क्वेअर 1 मल्टिप्लाय 1 किती येणार? 1. इथे आन्सर किती येणार? 1. नाव 2 प्लस 1. ओके. 2 प्लस 1 किती येणार? 3. आता इकडचा जर स्क्वेअर जायचा असेल तर दोन्हीकडे काय घ्यावं लागेल? स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. इकडेही आणि इकडेही स्क्वेअर रूट. तर एक स्टेप आता आपण इथे लिहिली. समजा इकडे OR स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आणि इकडे √3चं स्क्वेअर रूट. ओके. मध्ये इक्वल टू. तर इथे स्क्वेअरला स्क्वेअर रूट मगाच्या सारखं काय होईल? कॅन्सल आणि फक्त कोण राहील आतमध्ये OR आणि इकडे किती आहे? √3. जसं 4चं स्क्वेअर रूट 2 मिळते तसं 3 कुणाचाही स्क्वेअर नाही आहे. त्यामुळे आहे तसं किती येणार? √3. म्हणजे OR किती झाला आपला? म्हणून मी तो OR किती घेतला होता? √3 घेतला होता हा. आता हाच OR आपण काय करायचा? आर्क घेऊन असा खाली आणायचा. म्हणजे तो इथं लाईनला कुठे इंटरसेक्ट होणार? C. त्यामुळे C पॉईंट आपल्याला काय दाखवणार? √3 आणि म्हणून तेच आपल्याला टेक्स्टबुकमध्ये शेवटी दिलेलं आहे. C शोज द नंबर √3 ऑन अ नंबर लाईन. इथे तुम्ही लिहू शकता. इथे काय केलं? स्क्वेअर जाण्यासाठी टेकिंग शॉर्टमध्ये लिहितो मी स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. त्यामुळे आपल्याला हे √3 मिळतं. तर ही फर्स्ट ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये √2 1 2 1 ओव्हरऑल आन्सर 3 आणि OR इज इक्वल टू √3 आणि पॉईंट Q कुठला नंबर शो करतोय? √2. एवढे फिल इन द ब्लँक्स तुम्ही कंप्लीट करायचे. ऍक्टिव्हिटी फक्त कंप्लीट करायचे क्वेश्चन नंबर 1 मध्ये. ओके. हा झाला क्वेश्चन नंबर 1. आता आपण 2 बघूया. नाव क्वेश्चन नंबर 2 शो द नंबर √5 ऑन अ नंबर लाईन.
आता आपल्याला नंबर लाईनवर कुठला नंबर दाखवायचा आहे, √5. इथे काही ऍक्टिव्हिटी करायची नाहीये. तर पहिल्यापासून ज्या सगळ्या स्टेप आहेत त्या आपण स्वतः करायच्या. शो द नंबर √5 ऑन नंबर लाईन. तर त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काही निगेटिव्ह लागणार नाही, त्यामुळे एका बाजूला 0 घ्यायचा. आता तुम्ही पर 3 सेंटीमीटर और 4 सेंटीमीटर तुम्ही घेऊ शकता 1, 2, 3 नंबर लाईन. तर आपण कितीचा डिस्टन्स घेऊया, हा 0 ला 0 बरोबर मॅच करा. 1 सेंटीमीटर म्हणजे हा फारच जवळ होईल. त्यासाठी काय करूया आपण 3 सेंटीमीटरचा गॅप घेऊया. म्हणजे 0, 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9. ओके. सो इथे 0 नंतर डॉट कुठे दिलेला आहे, 3, 6 आणि 9. ओके, 3च्या मल्टिपलमध्ये घेतले. आता हे घेतल्यानंतर इथे नंबर मात्र लिहिताना 1, 2 अँड 3 असे घ्यायचे. आता ते घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत, तर सगळ्यात पहिल्यांदा √5 दाखवत असताना पहिली स्टेप याच्यामध्ये इथे 2 प्रोटेक्टर घ्यायचा. त्याचा मिडल जो आहे तो बरोबर 2 वर ठेवायचा असा, आणि ही जी लाईन आहे वरची ती बरोबर नंबर लाईनला मॅच करायची. 2 वर ठेवून, सॉरी नॉट √2, 2 वर ठेवायचं. लाईनला लाईन बरोबर मॅच करायची. खाली आहे ती नंबर लाईन त्या याच्या प्रोटेक्टरच्या, आणि 2च्या बरोबर समोर आपल्याला जो 90 डिग्री दिसतो तो इथे घ्यायचा 90 डिग्री. ओके. तर 2 पासून बरोबर आपण हा किती घेतला, स्ट्रेट 90 डिग्री घेतली. तर हा पहिल्यांदा ड्रॉ केला आपण. ओके. जो 2 आहे त्याला ओ इथे म्हणूया आपण क्यू. आता क्यू घेतल्यानंतर कंपास घेऊया. कंपासमध्ये आपण हे 0 to 1 हे जे डिस्टन्स आहे आपलं, जे ऍक्च्युली 1 युनिट हे जे डिस्टन्स आहे 0 to 1, तर हे कंपासमध्ये घ्यायचं. ओके. हे डिस्टन्स कंपासमध्ये घेतल्यानंतर 0 to 1 हे 2 वर ठेवायचं इथं कंपासचा टोक, आणि असा एक आर्क मारायचा इथे. ओके. तो आर्क मारला, तो आर्क जिथे इंटरसेक्ट होतोय त्या पॉइंटला आपण आर म्हणूया. 0 to 1 घेतलं, त्यामुळे क्यू टू आर हे डिस्टन्स किती असणार आहे, 1. आणि जो 0 आहे त्याला आपण ओ म्हणूया. ओ हा पॉइंट. आणि मग आपण काय करायचं, 0 आणि आर किंवा ओ आणि आर हा जॉईन करून घ्यायचा. आता आपल्याला √5 मिळून जाईल, पण इथे ओ आर √5 आहे, तर हे आपण आधी एक्सप्लेन करूया. त्यासाठी काय करायचं, इन ट्रायंगल, थोडंसं एक्सप्लेनेशन आधी घेतो. इन ट्रायंगल ओ क्यू आर, कुठला ट्रायंगल आहे, ओ क्यू आर. ओके. जर तुम्हाला तुमच्या स्कूलमध्ये टीचरांनी एक्सप्लेनेशन राईट डाऊन करायला सांगितलं तरच करा, अदरवाईज तुम्ही फक्त अंडरस्टँड करून फक्त हे जे ऍक्टिव्हिटी आहे ती कम्प्लीट करू शकता. ओके. ओ क्यू आर, दॅट्स वाय क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. मग क्यू 90 डिग्री असेल तर काय वापरणार, बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. तर रफली मी इथं परत याचा ट्रायंगल काढतो, म्हणजे मेन डायग्राम मध्ये आपल्याला ओ क्यू आर. आता बघा ओ टू क्यू 1 2 म्हणजे ओ टू क्यू डिस्टन्स किती आहे, 2 आहे. क्यू टू आर, हा जो आपण आर काढलाय क्यू टू आर हा किती आहे, 1 आहे. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, ओ आर किती येतो. तो जर √5 आला तर मग आपण पुढची ऍक्टिव्हिटी करूया. तो येण्यासाठीच आपण तसं घेतलेलं आहे. तर पायथागोरस थेरम कसा वापरणार, 90 डिग्रीच्या समोरची असते ती हायपोटेनियस, खाली असतो तो आपला बेस, आणि इकडे आहे ती हाईट. मग पायथागोरस थेरमनुसार हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे कोण, हायपोटेनियस ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू, ओके, ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू बेस कोण आहे, ओ क्यू स्क्वेअर प्लस हाईट कोण आहे, क्यू आर स्क्वेअर, किंवा लेंथ ऑफ असं सुद्धा लिहू शकता पहिल्या ऍक्टिव्हिटी सारखं. ओ आर, तर ओ आर आपल्याला फाइंड आउट करायचं. सो ऍज इट इज लिहूया, हा ओ आर किती येतो ते फाइंड आउट करायचं इथे. ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू किती आहे आपला, ओ टू क्यू किती आहे, 2. तर 2चा स्क्वेअर, कारण 0 to 2 म्हणजे 2 आलं ते, प्लस क्यू आर, इथे सुद्धा बघू शकता क्यू आर किती आहे, 1. 1चा स्क्वेअर. तर ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. 1चा स्क्वेअर 1. ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू 4 प्लस 1 5. टेकिंग स्क्वेअर रूट, काय करायचं त्याच्यामध्ये, स्क्वेअर रूट घ्यायचं. टेकिंग स्क्वेअर रूट. तर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतला आपण, ओ आर स्क्वेअर इकडे सुद्धा. आता स्क्वेअर रूट घेतलं की स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल. ओ आर किती मिळणार आहे आपल्याला, √5. ओके. ओ आर किती मिळाला, √5, म्हणजे ओ आर याचा आन्सर किती आलं, √5. आणि हाच नंबर आता आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचा, तो हा √5 आला. मग तो दाखवण्यासाठी काय करायचं, तर इथे कंपासचं टोक ओ वर ठेवा. ते जॉईन करताना इथं 0ला जॉईन करा, जर असं वरती झालं ओ आर.
तर ओ आर नंबर लाईन वरचा ओ बरोबर आणि हा आर, हा इकडे असा खाली घेतला आपण इथे. आर काय केलं आपण याच्यावर ठेवलं 0वर आणि आर वर, कारण हा √5 तोच √5 आपण आर खाली ओढला. त्यामुळे इथे जो आपल्याला नंबर मिळणार आहे तो किती मिळणार आहे √5. ओके, ओ क्यू आर, तुम्ही याला एखादा दुसरा पॉईंट म्हणू शकता यस. मग खाली आन्सरला याचं पॉईंट कुठलाही घेऊ शकता तुम्ही पॉईंटला ना. पॉईंट यस डिनोट्स √5 ऑन नंबर लाईन. ओके, तर यस काय डिनोट करतो, लास्ट सॉरी बघा परत एकदा, पॉईंट यस सेंटेन्स कसं लिहायचं, पॉईंट यस डिनोट्स √5 ऑन नंबर लाईन. ओके, तर हा क्वेश्चन नंबर 2 झाला. आता आपण √7 हा जो आहे तो बघूया. नाव क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 इज शो द नंबर √7 ऑन अ नंबर लाईन. तर आपल्याला काय करायचं आहे, √7 दाखवायचा आहे नंबर लाईनवर. तर तो दाखवत असताना याच्यामध्ये परत पहिल्यांदा आपल्याला √5 दाखवावं लागेल. ओके, त्यानंतर √6 आणि मग शेवटी √7 मिळणार आहे. तर एक एक स्टेप बघूया. सगळ्यात पहिल्यांदा निगेटिव्ह नंबर्स तर नाही आहेत, त्यामुळे एका कडेला असा 0 घ्या. 0ला 0 मॅच करा मागच्या वेळेसारखाच. पर 3 सेंटीमीटर डॉट घ्यायचे, म्हणजे 3 1 जा 3, 3 2 जा 6 आणि 3 3 जा 9. ओके, सो पर 3 सेंटीमीटर आपण काय केलं, एक एक डॉट घेतले. 1 3 सेंटीमीटरला घेतले, पण लिहिताना मात्र काय लिहायचं, नंबर्स लिहायचे, नॅचरल नंबर्स 1 2 3. आता सगळ्यात पहिल्यांदा मगासारखंच आधी काय करूया, √5 आधी ड्रॉ करूया मागच्या वेळेसारखाच, क्वेश्चन नंबर 2 सारखाच. तर त्यासाठी 2 जवळ इथे हा प्रोटेक्टरचा मिडल आहे तो 2 वर ठेवायचा आणि ह्या लाईनला ही लाईन मॅच करायची, म्हणजे इथे असं इथे मॅच केला आपण. तर हा किती काढला आपण, √2 आहे, 2 वर ठेवलं आणि त्याच्या बरोबर समोर 90 डिग्री, सॉरी ओके, बरोबर समोर काय येणार आहे 90 डिग्री. तर 90 डिग्री हा आधी ड्रॉ करायचा 2 पासून. ओके, तो ड्रॉ केल्यानंतर आता इथे आपण 0 to 1 हे डिस्टन्स घ्यायचं. तर 0 to 1 डिस्टन्स घेत हे 0 to 1 एवढं डिस्टन्स घ्यायचं, ते 2 वर ठेवायचं आणि 2 वर ठेवल्यानंतर इथे हा आपण 0 आणि समजा हा इथे मिळाला, याला ओ म्हणे, याला क्यू म्हणे, वरती इथे मिळतोय हा जो, याला आर म्हणे. तर हा 0 आणि हा आर किंवा ओ हा पॉईंट ज्याला म्हटलं आपण, तर ते जॉईन करून घेऊया इथून इथंपर्यंत. ओके, आता हा जो ओ आर आहे तो √5 आहे, हे आपल्याला दाखवायचं. तर त्यासाठी काय करायचं, एक्सप्लेनेशन त्याचं राईट डाऊन करूया. सेम मागच्या सारखंच, इन ट्रायंगल ओ क्यू आर, ओके, इन ट्रायंगल ओ क्यू आर अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, देअरफोर त्याची एक रफ डायग्राम एक्सप्लेनेशनसाठी मी परत काढतो, तुम्ही काढायची गरज नाही. ओके, ओ क्यू आर अशी ही मेन डायग्राम आहे. त्याच्यात ओ टू क्यू हे डिस्टन्स किती आहे, 0 to 2 म्हणजे 2. हे जेवढं 0 to 1 घेतलं तेवढंच हे आहे क्यू आर, त्यामुळे हे किती असणार आहे, 1 असणार आहे. त्यामुळे इथे 1 आहे. बाय पायथागोरस थेरम, शॉर्टमध्ये लिहितो मी आता, बाय पायथागोरस थेरम असं तुम्ही लिहा. पायथागोरस थेरम नुसार काय सांगतो पायथागोरस थेरम, हा 90 डिग्री आहे, त्याच्या समोरची काय असते, हायपोटेनियस. तर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर, बेस कोण आहे ओ क्यू, ओ क्यू स्क्वेअर प्लस हाईट कोण आहे क्यू आर, क्यू आर स्क्वेअर. ओके, तो ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू किती आहे 2, त्याचा स्क्वेअर क्यू आर 1, 2 चा स्क्वेअर 2 मल्टिप्लाय 2, 2 2 जा 4, 1 मल्टिप्लाय 1 1. स्क्वेअर मीन्स 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन, सो 4 + 1 किती येणार आहे 5. ओके, सो ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू 5. सो स्क्वेअर जाण्यासाठी काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट. तर दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्यायचं, ओ आर स्क्वेअर आणि इकडे √5. तर इकडे स्क्वेअरला स्क्वेअर रूट जाईल, फक्त कोण राहील आतमधला ओ आर, आणि 5 हा काय कोणाचा स्क्वेअर रूट नाही आहे, त्यामुळे √5 येणार. तर इथे कोण येणार पहिल्यांदा √5. तर हा √5 आपण दाखवूया, मग √6 आणि मग √7. तर इथे बरोबर 0 किंवा ओ वर ठेवला, इकडे आर, म्हणजे कंपासमध्ये आपण किती डिस्टन्स घेतलं हे √5. तर 0 to आर, तर √5 खाली नंबर लाईनवर घ्यायचा. कसा घ्यायचा, आर वर ठेवायचा आणि इकडे सॉरी असं. तर त्या आर मधून जाताना क्यू आर इथं काय मिळणार यस. ओके, पण आपल्याला काय दाखवायचं आहे √7. मग पहिल्यांदा आपण यस म्हणजे किती दाखवला तो √5. आता त्याच्याही पुढे परत यस वर ठेवून
90 डिग्री म्हणजे बरोबर यसला पॉईंट मधला मॅच करायचा, बरोबर समोर 90 डिग्री घ्यायचा. तुम्ही डायरेक्ट सरळ रेष मारली तरीही चालेल, स्ट्रेट लाईन पुढे यस पासून अगदी समोर 90 डिग्री. ओके, सो यस हा सुद्धा किती असणार आहे 90 डिग्री. आता तो 90 डिग्री काढल्यानंतर परत इथे 0 to 1 हे डिस्टन्स आहे ते घ्यायचं कंपासमध्ये. आता मागच्या वेळी 2 वर ठेवलं होतं आपण, आता आपल्याला रूट 5 मिळाला म्हणजे यस वर ठेवायचं. यस वर ठेवून असं आर्क मारायचं. क्यू आर यस वरचा पॉईंट मिळेल, सपोज त्याला टी म्हणूया आपण. तर 0 to टी हा जो आहे तो जॉईन करून घ्यायचा. ओके, जस्ट म्हणजे 0 to टी म्हणजे ओ टू टी सुद्धा म्हणू शकता पॉईंट. तर हा जो मिळणार आहे आपल्याला तो रूट 6 असणार आहे. ओके, तर ते कसं प्रूफ करूया, तर त्यासाठी सुद्धा एक्सप्लेनेशन. हे पहिलं दिलं त्याला फर्स्ट एक्सप्लेनेशन, आता हे सेकंड. इन ट्रायंगल ओ मागच्या वेळी क्यू होता, आता ओ एस वरचा कोण येणार आहे टी. इन ट्रायंगल ओ एस टी अँगल एस इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, बाय पायथागोरस थेरम. ओ एस टी पण असाच येणार. ओके, रफली त्याची एक डायग्राम काढेल. ओ एस वरती कोण आहे टी, एस 90 डिग्री. तर पायथागोरस थेरम नुसार 90 डिग्रीच्या समोर कोण, ओ टी स्क्वेअर. ओके, बेसला कोण येणार इज इक्वल टू ओ एस स्क्वेअर आणि हाईट कोण येणार एस टी प्लस एस टी स्क्वेअर. आता ओ एस हा 0 म्हणजे ओ आहे, इथून यस किती आहे ते रूट 5, त्यामुळे ओ एस किती येणार रूट 5. आणि हा मगाशीच आपण किती घेतला 0 to 1 म्हणजे हा किती आहे 1 आहे. तर एस टी किती येणार 1 म्हणजे ओ एस आला रूट 5 त्याचा स्क्वेअर प्लस एस टी किती आहे 1, 1चा स्क्वेअर, स्क्वेअरला स्क्वेअर रूट जाणार प्लस 5 प्लस 1, 5 प्लस 1 किती येणार 6 ओ टी स्क्वेअर. मग स्क्वेअर जाण्यासाठी काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्यायचं. ओके, रूट 6. तर इथे स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल झालं की ओ टी इज इक्वल टू किती येणार आहे रूट 6. म्हणजे आता आपल्याला नेक्स्ट कोण मिळाला रूट 6, म्हणजे हा ओ टी किती असणार आहे रूट 6. तर तोच फक्त खाली घ्यायचा, 0 वर ठेवूया किंवा ओ वर आणि टी वर. जस्ट म्हणजे टी वर ठेवला ओ टी, टी वर ठेवलं आणि तिथून हा आर्क, सॉरी हो थोडसा, हो सॉरी हे रॉंग आलं थोडं, जस्ट म्हणजे. तर इथे हा जो पॉइंट आहे समजा इथे यू मिळाला, तर हा यू आहे एस टी यू, तर हा किती आहे यू हा पॉइंट रूट 6. तर पुढचा नंबर कोण मिळाला आपल्याला रूट 6 मिळालेला. ओके, आपण हा डिनोट करूया परत एकदा रूट 6 यू हा पॉइंट. तो खाली ओढताना जरासं व्यवस्थित ओढा, रूट 6 आपल्याला मिळून जाईल. आता तो रूट 6 मिळाल्यानंतर परत त्या रूट 6 पाशी यू पाशी 90 डिग्री काढायचा. म्हणजे 90 डिग्री म्हणजे काय, बरोबर यू वर ठेवायचा, लाईनला लाईन बरोबर मॅच करायची आणि समोर जो आहे तो किती डिग्रीचा येणार आहे 90 डिग्री येणार आहे. ओके, सो यू पासून पुढे अगदी समोर तो कितीचा काढायचा आहे 90 डिग्री. ओके, तो रूट 6 मिळाला आपल्याला, इथे रूट 6 दाखवलं. तो 90 डिग्री मिळाल्यानंतर परत इथे 0 to 1 हे डिस्टन्स घ्यायचं कंपासमध्ये, म्हणजे 1 सेंटीमीटरचा, त्या यू वर ठेवायचा. इथे मिळालाय समजा रूट 6, थोडंसं तिथे मग अशी पेन हल्ल्यामुळे ते डिस्टर्ब झालं, तर इथं रूट 6 आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही स्ट्रेट असा खाली ओढला की इथं रूट 6 मिळेल. तर तो मिळाल्यानंतर इथे आपण व्ही म्हणूया त्याला. आता काय करायचं आपण, तर 0 to व्ही हा जोडून घ्यायचा आहे बघा. आता कुठला जोडून घ्यायचा 0 to व्ही हा जो आहे तो जोडून घ्यायचा, किंवा ओ टू व्ही हा जोडून घ्यायचा. आता ओ टू व्ही इथे जो आलाय तो काय असणार आहे आपला रूट 7. तर त्याचं सुद्धा आपण एक्सप्लेनेशन घेऊया. तर याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये इन ट्रायंगल ओ, आता हा घ्यायचा यू. ओके, ओ यू व्ही, ओ यू व्ही. ओके, कुठला अँगल 90 डिग्री आहे, तर यू किती डिग्रीचा आहे 90 डिग्री, ज्याच्या खाली रूट 6 आहे. ओके, यूच्या बरोबर खाली किती आहे रूट 6, त्यामुळे यू इज इक्वल टू 90 डिग्री. आणि मग आता याच्यात पायथागोरस वापरायचा, बाय पायथागोरस थेरम.
तर इथे तो परत ट्रायंगल काढूया आपण. हा आपला ओ, तर कुठेपर्यंत घ्यायचा आहे, मागच्या वेळी एस पर्यंत घेतला होता, आता यू, आणि वरचा टी ऐवजी कोण येणार आहे, व्ही. तर ओ ते यू, यू पशी कुठला नंबर आहे मगाशी मी सांगितलं √6. यू ते व्ही मगासारखंच किती घेतलंय 1, त्यामुळे किती असणार आहे 1. मग आता पायथागोरस थेरम नुसार यूच्या समोरचा हायपोटेनियस खाली आहे तो बेस आणि ही हाईट. ओके, एच. तर मग पायथागोरस थेरम नुसार हायपोटेनियस स्क्वेअर दॅट इज ओव्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओ यू स्क्वेअर, बेसला कोण येणार आहे ओ यू स्क्वेअर प्लस हाईट कोण यू व्ही स्क्वेअर. तर ओ यू स्क्वेअर म्हणजे किती येणार √6 त्याचा स्क्वेअर, यू व्ही म्हणजे 1चा स्क्वेअर येणार. आता इथे √6 स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, 6, 1चा स्क्वेअर 1, 6 + 1 सॉरी 7, म्हणजे ओव्ही स्क्वेअर किती आला 7. मग टेकिंग स्क्वेअर रूट ओव्ही स्क्वेअर दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्यायचं, तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होणार कॅन्सल होणार, ओव्ही इज इक्वल टू किती येणार √7. म्हणजे जो नंबर आपल्याला पाहिजे आहे √7, जसं मी मागाशी सांगितलं ओ टू व्ही हे डिस्टन्स किती असणार आहे √7. त्यासाठी इथे ओ वर ठेवायचा किंवा 0 म्हणा, ओ किंवा 0, आणि इथं व्ही पर्यंत न्यायचा टीच्या पुढचा. आता कारण √6 मिळवण्यासाठी टी आणि √7 मिळवण्यासाठी कुठेपर्यंत न्यायचा इथे व्ही पर्यंत. ओके, तर याच्यावर ठेवून असं ते खाली ओढायचं. आता पुढे आपल्याला जो मिळणार आहे इथे, सपोज त्याला डब्ल्यू म्हणे, तर डब्ल्यूच्या खाली लिहा इथे कोण मिळणार आहे आपल्याला √7. म्हणजे पहिल्यांदा मिळणार √5, नंतर √6 आणि √6च्या पलीकडे √7. म्हणजे काय म्हणायचं बघा, देअरफॉर पॉइंट डब्ल्यू डिनोट्स √7 ऑन नंबर लाईन. ओके, तो थोडक्यात पहिल्यांदा आपल्याला √5 मिळवावं लागेल, त्याच्या पुढचं आपल्याला मिळेल √6, आणि √6च्या पुढे तसंच प्रोसेस केल्यावर काय मिळणार आहे √7. आणि प्रत्येक स्टेपचे तुम्हाला पायथागोरस थेरमनुसार रिझन दिलेले आहेत. पहिला √5, नंतर √6 आणि शेवटचा √7. तोच खाली ओढला आणि आपल्याला √7 मिळालेला आहे. ओके, तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटलं असेल तर मी सुरुवातीला जे 3 घेतलं होतं डिस्टन्स, ते तुम्ही 4 घेऊ शकता, म्हणजे अजूनही तुम्हाला सिम्पल होईल, बट कंपासमधलं डिस्टन्स जास्त होईल, त्यामुळे तो आर्क मारताना पण प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीनंच करा. फक्त इथला आर्क जरा मगाशी डिस्टर्ब झालं, अदरवाईज तुमच्या हे लक्षात आलं असेल. ओके, थँक्यू. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 म्हणजे टोटल 3 क्वेश्चन्स आहेत यातले, ते कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.4 हा चॅप्टर इथे फिनिश होतो. त्यानंतर याची एक टेस्ट आपण घेऊया आणि त्यानंतर मग नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करूया. ओके, थँक्यू.